तेही बोलायला तयार नाही। आणि म्हणायचं काय, तुमच्याकडे पंतप्रधानाचा चेहरा आहे कुठे, कोण आहे? आमच्याकडे बघा चेहरा आहे। अहो तुमचा चेहरा बघून बघून कंटाळलो आम्ही। पेट्रोल पंपावर जा तोच चेहरा, शौचालयावर जा तोच चेहरा, सेल्फी काढायला जा तोच चेहरा। आता हा हसरा चेहरा बघून म्हणजे लोक महागाईने त्रस्त आहे आणि तुम्ही हसताय। एवढा कंटाळा आलेला आहे ना की आमच्या चेहऱ्याची काळजी करू नका, आमच्याकडे जो पंतप्रधान पदाचा चेहरा असेल तो आपोआप येईल, तुम्ही काळजी करू नका। पण तुमचा हा निर्लज्जपणे हसणारा चेहरा बघितला की आम्हाला संताप होतो, तळपायाची आग आमची मस्तकात जाते, असं आता सांगायची वेळ आली। आणि ते आपल्याला सांगायची आपली हिम्मत आहे का नाही? आहे ना, मग बोलायला पाहिजे, घाबरायचं कशाला? आता घाबरण्याचे दिवस गेले। ह्या देशामध्ये फक्त दोनच माणसं बोलतायत, एक राहुल गांधी आणि दुसरे आपले संजय राऊत, जोरदार निर्भीडपणे बोलतायत। म्हणून आपण सगळ्यांनी बोललं पाहिजे आणि आपण कोणालाही घाबरायचं नाही। पहिली गोष्ट ही लक्षात ठेवा, कारण ही आता महागाई डोक्यावरनं गेलेली आहे, बेरोजगारी, आता तरुण मुलांना शिकून सुद्धा नोकऱ्या नाही आहेत आणि ते मुलं असे पेटून उठले पाहिजे तरुण मुलं। आणि निश्चितच या निवडणुकांमध्ये हे तरुण मुलं आपलं मतदान मोदींच्या विरोधात केल्याशिवाय राहणार नाहीत। परंतु म्हणून आपल्याला घराघरात फिरलं पाहिजे, बोललं पाहिजे आणि हे सगळं करून लोकांना जागं केलं पाहिजे। आज उद्धवजींच्या शिवसेनेला म्हणतायत तुमची बाळासाहेबांची सेना नाही, आमची म्हणे बाळासाहेबांची सेना। अहो हे काय चाललंय? इकडे शरद पवार साहेबांना म्हणतायत तुमची राष्ट्रवादी नाही, आमची खरी राष्ट्रवादी। अहो लोकांना माहिती आहे तुम्ही ते ईडी, इन्कम टॅक्सच्या धाडी ह्या सगळ्या टाकल्यानंतर लोक घाबरून तिकडे पळालेले आहेत आणि इकडे तर 50 खोके एकदम ओके। तुम्ही कुठे गुवाहाटीला गेले होते ना, आठवतं ना? हे सगळं विसरायचं नाहीये, हे निवडणुकांच्या वेळीस विसरायचं नाहीये। आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की हे प्रचंड जे काय झालेले अत्याचार आहेत, म्हणजे त्यांना असं वाटतं आम्ही ईडी लावली, आम्ही इन्कम टॅक्सच्या धाडी टाकल्या, जेलमध्ये जायला नेते घाबरले आणि त्यांच्याकडे पळून गेले, शरणागती पत्करली। परंतु आपण विसरायचं नाही। भाजपला काय वाटतं आम्ही काही केलंच नाही आहे, सगळे आमच्याकडेच येणार आहेत। आधी त्यांनी शिवसेना फोडली, मग त्यांना असं वाटलं शिंद्यांचं अस्तित्व काय ठाण्यापुरता कुठेतरी मर्यादित आहे, महाराष्ट्रात काय? मग महाराष्ट्रात ज्याचं वजन आहे अशा दादाला उचललं पाहिजे आणि म्हणून दादाच्या वरती, त्यांच्या घराण्यातल्या त्यांच्या बहिणींवरती, सगळ्यांवरती ईडीच्या आणि याच्या चौकशा लावल्या आणि मग अजितदादांना तिकडे ओढलं, राष्ट्रवादी फोडली आणि ते कमी पडलं। ट्रिपल इंजिन झाल्यानंतर मनसेचं एक खरं इंजिन त्यांनी लावण्याचा प्रयत्न केलाय। अरे लाव रे तो व्हिडिओ, आता कुठले व्हिडिओ लावणार आहेत? आता कुठले व्हिडिओ लावणार असा प्रश्न आता जनतेने विचारला पाहिजे। तर हे सगळं आपण निवडणुकांच्या वेळीस विसरायचं नाही आणि म्हणून तुम्ही जय श्रीराम म्हणता आणि आम्ही जय सियाराम म्हटलं तर तुम्हाला का सीतेचं नाव घेतलं की तुमच्या पोटात का दुखतं? आम्ही जय भवानी म्हटलं तर तुम्हाला का चालत नाही? आम्ही हर हर महादेव म्हटलं तर ते तुम्हाला चालत नाही? कोण हा निवडणूक आयोग? तो आम्हाला सांगणार का तुमच्या भवानीचं नाव घ्यायचं का नाही? आमच्या महाराष्ट्राची तुळजा भवानी आहे, आम्ही तिचं नाव घेणार आणि निवडणूक आयोगाला असं म्हणण्याचा बिलकुल अधिकार नाही। मग जय शिवाजी। बरोबर बोललात। आणि म्हणून आपण सगळ्यांनी हा निवडणूक आयोग म्हणजे कोण आहे? हा भाजपाच्या ताटाखालचं मांजर आहे। त्यामुळे यांना काही फारसं महत्त्व द्यायला मला असं वाटतं महत्त्व देण्याचं कारण नाही। कारण अजितदादांना तुम्ही क्लीन चिट दिली, काय बोलले अजितदादा परवा, आणि तुम्ही आज त्यांना क्लीन चिट दिली, कचा 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 बटन दाबा आणि मी तुम्हाला हवा तेवढा निधी देईल। म्हणजे ह्याला काय अर्थ आहे का? तुमची तिजोरी आहे का ही? महाराष्ट्राची तिजोरी आहे, महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून तुम्ही आहे,
तुम्ही जर आम्हाला मतदान केलं तर आम्ही तुम्हाला हवं तेवढा निधी देऊ, हे सरळ सरळ निवडणूक आयोगाने याची दखल घ्यायला पाहिजे होती, परंतु ती निवडणूक आयोगाने घेतलेली नाहीये. परवा मोदी साहेब काय बोलले? मंगळसूत्राबद्दल बोलले. म्हणजे मोदी मंगळसूत्राबद्दल बोलू शकतात याच्यासारखं लज्जास्पद दुसरं काहीही नाहीये. मंगळसूत्राचं महात्म्य ज्या माणसाला माहिती नाही, ज्याने बायकोला कधी सन्मान दिला नाही. अरे मोदींची आई जेव्हा गेली तेव्हा या जसोदाबेन आल्या होत्या म्हणे, परंतु त्यांना संरक्षणात ठेवलं, त्यांना घराबाहेर पडू दिलं नाही, त्या अंत्ययात्रेला अंत्यदर्शनाला सुद्धा येऊ दिलं नाही. इतकं क्रूरपणा करणाऱ्या माणसाने मंगळसूत्राबद्दल बोलावा? प्रियांका गांधी अगदी बरोबर बोलल्या. अहो तुम्हाला मंगळसूत्राबद्दल काय माहिती आहे? ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या विधवा बायकांच्या गळ्यातली मंगळसूत्र तुमच्यामुळे गेलेली आहेत. मोदी साहेब, तुम्ही शेतकऱ्यांवर कायम अन्याय केला आणि म्हणून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्या बायकांच्या मंगळसूत्रांचं काय, त्याचा जाप कोण देणार हे मोदींना विचारलं पाहिजे. मणिपूरच्या बायकांची जेव्हा धिंड निघाली, नग्न धिंड काढली, तेव्हा त्यातली आर्मीतल्या एका ऑफिसरची बायको होती, तिच्या मंगळसूत्राचं काय, हे सगळं कोणी बोलायचं? आपण महिलांनी बोललं पाहिजे. आणि या गोष्टी निवडणुकांच्या वेळेस विसरता कामा नये. आणि त्या निश्चितच आपण या निवडणुकांमध्ये घराघरापर्यंत पोहोचवल्या पाहिजे. लोक लवकर विसरून जातात, त्यांना हे आठवण करून दिली पाहिजे की या सरकारला, महागाई वाढवणाऱ्या सरकारला बिलकुल मतं द्यायची नाहीत. ही कमळाबाई जी आहे, ह्या कमळाबाईने महागाई वाढवलेली आहे. आम्ही एक फार छान गाणं तयार केलं होतं, आली आली हो कमळाबाई, हिने महागाई वाढवली बाई. काय सलूजा, आठवतं का नाही? आठवतं ना? आम्ही खूप छान गाणी तयार केली होती. ती गाणी खरं आता या निवडणुकांमध्ये वाजवली पाहिजे. आत्ताच टी व्हीवरती बातमी बघितली की गुजरातचा कांदा त्याची निर्यात चालू केली आहे. म्हणजे महाराष्ट्रातला शेतकरी, नाशिकचा शेतकरी त्याची निर्यात थांबवली आणि गुजरात सगळं काय जे काय आहे ते सगळं गुजरातला न्यायचं. अरे महाराष्ट्राचं काय? आणि म्हणून आमचे आदित्यजी बोलतात, मला आदित्यजींचं एक खूप आवडतं आहे की घटनाबाह्य सरकार अगदी बरोबर आहे. हे मिंदे सरकार ते बोलतात ते अगदी बरोबर आहे. आणि खरोखर मला त्याचा अभिमान वाटतो की निडरपणे तुम्ही काहीही करा, आमच्या कितीही चौकशा लावा, आम्हाला जेलमध्ये टाका, पण आम्ही तुमच्या विरोधात बोलल्याशिवाय राहणार नाही. कारण खरं आहे ना, ते खरं आहे ते तर आपल्याला बोललंच पाहिजे. इलेक्ट्रोल बॉन्ड, निवडणूक रोखे, प्रचंड. ज्या मोदींनी सांगितलं की भ्रष्टाचाराचे त्यांना चीड आहे, भ्रष्टाचार बंद करू, त्यांनी सगळ्यात जास्त भ्रष्टाचार कोणी केला असेल तर या मोदी सरकारने केलेले आहे. हे मोदी सरकार म्हणजे एक असं केलं पाहिजे आपल्याला निवडणुकांमध्ये की पुढे हसरे मोदी आणि मागे अदानी. म्हणजे इकडून बघितलं होतं मोदी आणि मागून अदानी. म्हणजे मोदींचा चेहरा जो आहे तोच खरा अदानींचा चेहरा आहे. एक माणूस 10 वर्षात इतका करोडोपती, अब्जावधी म्हणजे लक्षाधीश होऊन जातो, काय म्हणतात त्याला, जगातला श्रीमंत होऊन जातो. आणि हे सगळं कशामुळे होत आहे? तर हे मोदींमुळे होत आहे. परंतु मोदी हे कबूल करायला तयार नाही आहे आणि ते आपल्याला परिवारवाद म्हणून चिडवतात. काँग्रेसला खास करून चिडवतात की ये परिवारवाद क्या है. तर मी परवा एक 4 ओळी मला सहज सुचल्या म्हणून लिहिल्या कि ये वो परिवार है जिसने स्वतंत्रता आंदोलन में लड़कर जेल में भी जो गए, ये वो परिवार है. ये वो परिवार है जिसने देश को आज़ादी दिलाई. ये वो परिवार है जिसकी एक महिला होकर पाकिस्तान के 2 टुकड़े किए. ये वो परिवार है जिसकी बेटी इंदिरा जी ने 100 गोलियां खाकर अपना बलिदान दिया. ये वो परिवार है राजीव जी जिन्होंने विकास, तंत्रज्ञान, विज्ञान से देश प्रगति पथ पर लेकर आए. असं अनेक म्हणजे आपण बोलू शकतो यांना, परंतु यांना नेहमी आपल्याला एकच चिडवतात की तुमच्याकडे काय, तुमच्या नेत्यानंतर त्यांची मुलं. अरे हे लोकांनी स्वीकारलेलं आहे. त्यामुळे
ह्यांच्या प्रत्येक बोलण्यावरती आपल्याकडे उत्तर असलं पाहिजे आणि ते आपण दिलं पाहिजे आणि ते घराघरात जाऊन मला असं वाटतं सुषमाताई अंधारे पण या ठिकाणी आहेत, त्यांचं पण भाषण मला ऐकायचं आहे. मी जास्ती आपला वेळ घेत नाही, परंतु मला प्रत्येक कार्यकर्त्याला विनंती करायची आहे की आपण सगळ्यांनी निवडणुकांचा प्रचार प्रचंड म्हणजे हे मला माहिती आहे ऊन खूप आहे, पण आपण सगळ्यांनी घराघरात जाऊन दोघींच्या जोड्या करा, दोघी जणी जा. आपण प्रत्येकीने पत्रकं वाटणं, मोदींना वोट देऊ नका, मोदी कसा ढोंगी माणूस आहे, कसा सगळा देश बुडवलेला आहे, देश विकून टाकलेला आहे, देशाच्या रेल्वे विकून टाकलेल्या आहे, देशाचे विमानतळ विकून टाकलेले आहे, असं मोदी, महागाई वाढवणारा मोदी आपल्याला नको आहे. एवढं आपण घराघरात जायचं आणि आपल्या विचारेजींना निवडून द्यायचं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण उद्धवजींचे जर तुम्ही आता भाषणं ऐकत असाल आणि नेहमी उद्धवजींवरती प्रश्नचिन्ह करतात की तुम्ही मुख्यमंत्री असताना काय केलं. अहो शिंदे साहेब, 2 वर्ष आमचं सरकार 2.5 वर्ष होतं, तेव्हा करोनासाठी 2 वर्ष होते. त्या करोनाच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला वाचवण्याचं काम उद्धवजींनी केलं, राजेश टोपेंनी केलं आणि म्हणून आम्हाला उद्धवजींविषयी अभिमान आहे की यावेळेस महाराष्ट्रामध्ये केंद्रामध्ये तर मोदी सरकार येणार नाहीच, पण राज्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही. आणि पवार साहेब जेव्हा ज्यांच्याबरोबर आहेत त्या पवार साहेबांच्या हिमतीला आपण दाद दिली पाहिजे की पवार साहेब कुठेही असले तरी त्यांच्या डोक्यात बरोबर समीकरणं जुळलेली असतात आणि निश्चितच जे पवार साहेबांना सोडून गेलेले आहेत ते पडल्याशिवाय राहणार नाहीत, जे शिवसेनेला सोडून दिलेले आहेत ते पडल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा आपण सैनिकांनी घराघरात जाऊन लोकांना जागा केलं पाहिजे आणि 20 तारखेपर्यंत तुम्ही प्रचंड उन्हामध्ये सुद्धा फिरून मला असं वाटतं निश्चितच हे काम कराल आणि ती आपल्या सगळ्यांची जबाबदारी आपण पार पडूया. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.